रात्रीचे 9:30 वाजत आलेले आहेत। आता बदलापूर पूर्व या पोलीस स्थानकात आपण आहोत आणि या ठिकाणी लाईव्ह करण्यामागचा उद्देश जो आहे, आपल्या पाठीमागे आपण बघू शकतो अनेक नागरिक, महिला आणि पुरुष नागरिक या ठिकाणी जमलेले आहेत। बदलापूर पूर्वेकडील खरवई परिसरातील सिद्धी सिटी या सोसायटीमधील हे सगळे रहिवासी आहेत। हे सगळेच रहिवासी या ठिकाणी आपले न्याय मागण्यासाठी आलेले आहेत। या सोसायटीमध्ये काही परप्रांतीय आहेत, ज्या परप्रांतीयांकडून या मराठी कुटुंबाला मोठा त्रास सहन करावा लागतोय, अशा प्रकारची तक्रार या सगळ्यांची आहे। आणि या संदर्भात पोलीस स्थानकात हे आले। त्यापूर्वी त्यांनी संगीता चेनवडकर, मनसेच्या महिला शहराध्यक्षा, त्यांच्यापर्यंत त्यांची ही तक्रार नेली होती। एकंदरीत काय प्रकार आहे सोसायटीमध्ये घडलेला आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। सर्वप्रथम तुमचं नाव आणि काय नक्की प्रकार तुमच्या सोसायटीमध्ये घडतोय? नमस्कार, मी बालचंद्र कदम। मी सोसायटीमध्ये आमच्या असं घडतंय की जे काय परप्रांतीय आहेत ते आम्हाला प्रत्येक वेळी सोसायटीच्या कार्यक्रमात काही कामांमध्ये अडथळा निर्माण करणं, लोकांना आमच्या विरोधात भडकवणं, त्यांना मेंटेनन्स न देण्यासाठी प्रवृत्त करणं, हे सगळे पराक्रम चालू असतात त्यांच्या आमच्या पाठी। आणि ते समोर मीटिंग लावू तेव्हा ते येत नाहीत आणि ते पार्टनर काही ना काही असे उद्योगधंदे त्यांचे चालू असतात आणि लोकांच्या मनात दुविधा निर्माण करतात अगेन्स्ट कमिटी। जी कमिटी आता सध्या कार्यरत आहे त्यांच्या अगेन्स्ट ते लोकांच्या मनात दुविधा निर्माण करतात आणि त्यांच्या कामात काही ना काही अडथळा येणार। आता आमचं पुढचं टार्गेट आहे की आमच्या सोसायटीला ओसी मिळवून देणं। ठीक आहे, त्यानंतर आम्हाला बिल्डरचा काही सपोर्ट नाही। बिल्डरने आम्हाला ऑलरेडी फसवले। 10 वर्ष झाली बिल्डिंगला ओसी नाहीये किंवा रजिस्ट्रेशनही करून दिलं नव्हतं। तर पिण्याच्या पाण्यासंदर्भातही त्याने आम्हाला लाईन दिली होती, त्याची पण आम्हाला 4.25 ते 4.5 लाख पेनल्टी मिळालेली आहे वॉटर डिपार्टमेंट कडून। तेही आम्ही पे केलेली आहे आणि आता लिगल करून घेतो। म्हणजे सर्व आम्ही आमचं करतोय आणि त्याच्यात हे लोक परप्रांतीय आम्हाला प्रत्येक वेळी अडवणूक करतात आणि का ते अजूनही त्याचा उलगडा झालेला नाही। कोण आहेत हे परप्रांतीय? तुमच्या सोसायटी मधले रहिवासी आहेत का आणि काय नावं आहेत त्यांची? हो, ते आमच्या सोसायटी मधले रहिवासी आहेत। एक वीरेंद्र दुबे, एक आनंद राय आणि सोनपाल करोटिया, हे तिघे रहिवासी आहेत। आणि वीरेंद्र दुबेच्या इथे त्याच्या घरात अमित मिश्रा हा त्याचा कोणी रिलेटिव्ह आहे, त्यानेही त्या दिवशी मारहाण केली होती अध्यक्षांना। तुमच्या सोसायटीच्या अध्यक्षांना त्यांनी मारहाण केली होती? म्हणजे मारहाणीचे प्रकार सुद्धा तुमच्या सोसायटीमध्ये घडलेले आहेत? हो, मारहाणीचे प्रकार सुद्धा घडलेले। हे सगळं झाल्यानंतर तुम्ही पोलिसांकडे याबाबत तक्रार केलेली का? हो, नक्कीच। पोलिसांना त्यातही आम्ही विथ मेडिकल रिपोर्ट, त्यांचे फोटोज त्यांना म्हणजे मारलेले आहेत, त्यांचे सर्व फोटोज वगैरे आम्ही त्यांना दिले होते आणि त्यांच्यावरती सेकंड एनसीट केलेली होती आम्ही। सेकंड टाइम झालाय, असं पहिलंच नाही की पहिलीच वेळ नाही की ते लोकांनी त्यावेळेला पोलिसांकडून काही कारवाई करण्यात आली का? हो, त्यावेळी त्यांनी आमची एनसी घेतली, त्यांनाही बोलवलं होतं, त्यांनाही त्याची समज दिली होती। त्याच्यानंतर आता पुन्हा त्यांचा जरा आम्हाला प्रेशराईज चालू होतं। मग त्यावेळी आम्ही संगीताताई आपल्या महाराष्ट्र नवोदय समाज सेनेकडे आम्ही आलो आणि त्यांच्या थ्रू आम्ही पुन्हा पोलीस स्टेशनला, तर पोलिसांनी सांगितले की आम्ही ऑलरेडी कारवाई केलेली आहे। या ठिकाणी अशी माहिती समोर येते की तुमच्या सोसायटीमध्ये हा जो महिला वर्ग आहे यांना देखील त्या सगळ्यांकडून त्रास होतोय, अशा प्रकारची माहिती समोर येते। काय नक्की प्रकार घडतोय? आम्ही मॅडम तिथेच राहिलोय। आम्ही आता हे सर्व प्रकरण घडतंय एनसी वगैरे, आता हे एनसी 1 तारखेला हे सगळं प्रकरण झालं। त्याच्यामुळे आपण सगळी सर्वसामान्य माणसं आहेत, ऑफिसला वगैरे जाणारी, त्याच्यामुळे पोलीस मध्ये स्टेशन मध्ये रोज येणं कोणाला पॉसिबल नाही, म्हणून आपण या सर्व हाणामारीपासून लांबच राहतो। पण ह्या लोकांची एवढी मदत आहे की आता यांनी आम्हाला क्रॉस एनसी लावली की हे प्रकरण अजून वाढण्यासाठी। तर आपण एवढं शांत राहून पण जर का यांना काही ना काही कारगोडी करणार असतील, मग आपल्याला पण काहीतरी ऍक्शन। महिलांना काय त्रास होतो या सगळ्यांकडून? ह्या सर्वांकडून मॅडम काही आता आम्हाला एवढे यांच्या हाणामारी, आम्ही त्याच फ्लोअर मध्ये राहते, ते पण माझ्या वरती फ्लोअर वरती राहतात। आम्हाला पण भीतीचं वातावरण निर्माण झालं की आमचे पण मिस्टर वगैरे घरी नसताना आमच्यावरती ह्या लोकांनी काही हल्ला वगैरे केला तर मग आम्ही काय करणार अशा वेळी? बाकी महिलांचं काय म्हणणं आहे यावर? तुमचं काय म्हणणं? महिलांबाबत विचारलं तर याच्यापूर्वी आम्ही महिला गेलेलो का, तर पुरुषांना पाठवलं तर वाद होतात, जसे आता प्रकार घडला तसं घडू शकतो, म्हणून आमच्याकडे पाणी नव्हतं। 4 महिने आम्ही पाण्याशिवाय होतो, त्यामुळे आम्ही स्वतः पैसे काढण्यापेक्षा आम्ही मेंटेनन्स किती गोळा होईल आणि आम्ही ते बिल भरू आणि आम्हाला पाणी भेटेल ह्याकरता आम्ही सगळ्यांच्या घरोघरी जाऊन मेंटेनन्स गोळा करत होतो का, तर आपल्याला पाणी मिळेल। तर ते पण करायला गेलो तरी ह्याच माणसानी दुबे त्यांनी आमच्या महिलांच्या अंगावर पण तो माणूस आला धावून
माझ्या दारात उभं नाही राहायचं, असं हातबीत करून बोटबीट म्हणजे असं ते मेंटेनन्स भरत नाहीत का? नाही, ते भरतच नाही, मेंटेनन्स देतच नाही ते. म्हणून आम्ही बायकांनी गेलो का तर पुरुषांना पाठवलं तर वाद होतील. मग तो बायकांना पण असं अंगावर धावून आला, त्याची बायको तर पुढे आलीच नाही, पण तो माणूस पुढे आला दुबे म्हणून, आणि असं हाताने ढकलून त्याने बायकांना ढकललाय. प्रेग्नंट होती. अच्छा, मी प्रेग्नंट होती आणि तो आमच्या अंगावरती धावून येत होता. धावून येत ही होता. कधीची घटना आहे? किती 4 मार्च. अच्छा. आणि त्यावेळेला तुम्ही सगळ्या महिला जेव्हा त्याच्या दारात गेला त्यावेळेला त्यानं तुमच्या अंगावरती त्यानं तुम्हाला अंगावर धावून आला आणि तुम्हाला धक्का दिला. आमच्याकडे व्हिडिओ पण आहे. हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता या ठिकाणी. आपण बघतो या माणसाची मुजोरी किती आहे. तो मुजोरीपणानं अगदी या सगळ्या उन्माद असा जो परप्रांतीय माणूस आहे तो तिथल्या रहिवाशांना कुठल्या प्रकारे उत्तर देतोय. या ठिकाणी आपण बघितलेलं आहे या माणसाचा उन्माद किती आहे. या ठिकाणी तो महिलांवरती आरेरवी करतोय, महिलांवरती अंगावर धावून जातोय, अशा प्रकारचं वर्तन तो करतोय. त्यानंतर काय झालं होतं मला? त्यानंतर म्हणजे आम्ही मग तो विषय सोडून दिला, कारण ते मग वकील वगैरे आम्हाला म्हणाले की तुम्ही पर्सनली हे घेऊ नका, तुम्ही तुमच्या कुटुंबाकडे वगैरे लक्ष द्या असं. आणि मग त्याच्यानंतर वकिलांकडूनच ही नोटीस वगैरे मेंटेनन्सची, त्याच्यानंतर हा विषय झाला, मॅटर झाला. आणि मग तेव्हा त्यांनी मारहाण केली. ऍक्च्युली माझे मिस्टर पण सेक्रेटरी आहेत, ते सुद्धा त्यांच्याकडे नोटीस द्यायला गेले होते. तेव्हाही त्यांना धमकी दिली होती की अगर आप लोग हमारे घर पे आएंगे तो अंजाम बुरे होंगे, असं धमकी दिली होती. तुमचे मिस्टर या ठिकाणी आहेत? हो, आहेत, सेक्रेटरी. अच्छा, तुम्हाला धमकी दिली होती त्यांनी त्यावेळेला? हो, त्यावेळी आम्हाला धमकी म्हणजे मला अशी धमकी दिली होती जेव्हा आमची एजीएम होती, त्यावेळी वकिलांचं जेव्हा इन्व्हिटेशन द्यायचं होतं आम्हाला एजीएमचं सर्व फ्लॅट धारकांना किंवा सर्व सदनिका मालकांना, त्यावेळी मी त्यांच्याकडे गेलो होतो. त्यावेळी त्यांनी मला अरेरावीची भाषा करून जरा प्रकरण म्हणजे असंच केलं होतं की बाबा तुला काय करायचं ते करून घे वगैरे, असं ह्या प्रश्नामध्ये त्याने बोललं होतं. अच्छा. आणि हा सगळा प्रकार घडत असताना तुम्ही या संदर्भात सहाय्यक निबंधक ऑफिस जे आहे या ठिकाणी रजिस्ट्रार ऑफिस त्या ठिकाणी काही तक्रार वगैरे केली होती? ऍक्च्युली ते तक्रार आता केलेली नव्हती, त्यावेळी आम्ही दुर्लक्ष करतो, कारण आमचा मोटिव्ह तोच होता की आम्हाला या भानगडीत पडायचं नाहीये आणि आम्हाला आमचं मोटिव्ह साध्य करायचं होतं जे आम्ही अजून अचीव्ह केलेलं नाहीये. तर आमचं फक्त तोच एक टार्गेट आहे की आम्हाला ओसी घ्यायची, आमच्या फ्लॅटचं व्हॅल्युएशन वाढवायचं आहे आणि त्यापुढे. पण त्यामध्येच हा प्रकार घडला आणि आता ह्याच्या पुढे नक्कीच आम्ही त्यांचं सदस्यत्व वगैरे रद्द करण्याच्या निर्णयावर आम्ही एकमताने निर्णय घेऊ आणि तो कळवतो. नक्कीच. यानंतर हा सगळा जो काही प्रकार घडत होता, कोणाला काही बोलायचं तुमच्या महिलांपैकी? तर हा जो काही सगळा प्रकार होता, अच्छा, ज्या दिवशी मारहाणीचा प्रकार घडला, ज्या दिवशी सोसायटीतील चेअरमॅन यांना मारहाण झाली त्यावेळेला तुम्ही उपस्थित होता. काय घडला होता प्रकार? आम्ही ऍक्च्युली त्यांचं ते नोटीस द्यायला गेलेलो. आम्ही ऍक्च्युली नोटीस त्यांना पण द्यायला नव्हतो, ज्यांच्या फ्लोअरला जे बंद फ्लॅट होते त्यांना लावत होतो आम्ही. तर ते दरवाजा खोलून बाहेर आले, बोलतो क्या लगा रे, क्या काय केलं लगा रे, असं अरे वारे शिव्या बिव्या दिल्या. आणि डायरेक्ट त्यांनी आम्हाला पहिले धक्काबुक्की केली स्वतः पर्सनली आणि नंतर डायरेक्ट अध्यक्षांवर अटॅक केला त्यांनी. आणि असे तिघं मिळून ते लोक एकाच माणसाला मारत होते. अध्यक्ष या ठिकाणी आलेले आहेत? आता आले नाहीत, ते आजारी आहेत त्यामुळे ते आले नाही. त्यांना जास्त दुखापत झालेली आहे. या ठिकाणी परप्रांतीयाची मुजोरी इतकी वाढलेली आहे. आपण रोज अशा घटना बघतोय. महाराष्ट्रात आपण राहतोय, मराठी माणूस आज आपल्याच भूमीत सुरक्षित नाहीये आणि या संदर्भात मराठी माणसावर जेव्हा जेव्हा अन्याय होतो, जेव्हा जेव्हा अत्याचार वाढतो त्यावेळेला मनसे ही रस्त्यावर उतरून मनसे स्टाईलनं त्या समोरच्या परप्रांतीयांना योग्य तो धडा शिकवते. या सगळ्या बातम्या आपण नेहमी बघतो. मात्र हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आता त्यांना कुठेतरी जरब बसला पाहिजे. आज देखील या सोसायटी धारकांनी मनसे महिला शहर अध्यक्ष संगीता चेंदवडकर यांच्यापर्यंत हे प्रकरण नेलं. तुमच्यापर्यंत जेव्हा हे प्रकरण आलं, काय नक्की तुम्ही या सगळ्या प्रकरणाकडे बघितलं आणि आता काय परिस्थिती आहे?
ज्यावेळेला माझ्याकडे ह्या सोसायटीमध्ये लोक ज्यावेळेला आली त्यावेळेला मी त्यांना एकच गोष्ट सांगितली की सन्माननीय राजसाहेबांनी आतापर्यंत ज्या वेळेला सांगितलेलं आहे की ही वेळ प्रत्येकावर येणार आहे, ही टकटक जी आहे ती प्रत्येकाच्या दारावरती होणार आहे आणि ती होते. म्हणजे अगदी काल परवा मुंब्रा कळवा असेल किंवा कल्याण असेल, त्यानंतर आता हे बदलापूर आहे. म्हणजे बदलापूरमध्ये मला तर वाटतं 4th काय 5th प्रकरण आहे. त्यामुळे मी ज्यावेळेला हे प्रकरण माझ्याकडे आलं त्यानंतर मी पोलीस स्टेशनचे आपले वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत सन्माननीय बालवडकर साहेबांना सांगितलं, साहेब तुमची वेळ पाहिजे मला आणि मला एका विषयावरती तुमच्याशी चर्चा करायची. गेल्या 4 महिन्यापूर्वी बदलापूर शहराचे प्रकरण झालं होतं, त्याच्यामुळे पोलीस प्रशासन हे पूर्ण अलर्ट झालेलं आहे. कुठलीही घटना घडली तर त्यानंतर पोलिसांच्या ज्या कारवाई आहेत त्या आपण बघत आहात की कशा प्रकारे करतायत. म्हणजे खरोखर पोलिसांचे आभार मानायला पाहिजेत की त्यांनी त्या प्रकारच्या कारवाया केलेल्या आहेत, तत्परता दाखवलेली आहे. त्यामुळे आता हे प्रकरण आल्यानंतर मी बालवडकर साहेबांना भेटले आणि साहेबांना विनंती केली की हे जे प्रकार चालू आहेत ते थांबले पाहिजेत. असं नाही की थांबले पाहिजेत तर ह्यांना जरब बसली पाहिजे, नाहीतर आम्हाला बदलापूर सोडून पुण्यापर्यंत जायची वेळ येईल. काल परवा मुंबईतून आलेली लोक जी आहेत ती अगदी ट्रेनने प्रवास करत, आपण बघत असाल की ह्या महिला ट्रेनने प्रवास करत आता आलेल्या आहेत. म्हणजे संध्याकाळी 8 नंतर घरी आल्यानंतर डोक्याला जी शांतता हवी ती शांतता राहिलेली नाहीये बदलापूर शहरात. प्रत्येक सोसायटीमध्ये हे वाद चालू झालेले. तर हे वाद जे आहेत पाणी असेल, लाईट असेल, हे मूलभूत गरजांसाठी लोकांची भांडणं आपापसात चालू झाले. पण त्याला अनुषंगाने महाराष्ट्र सरकारने जे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती आता हे जे सत्तेत आलेलं आहे सरकार, हा हिंदुत्व करत करत हे मराठी माणसाच्या घरापर्यंत आले. बरोबर, मान्य आहे आम्हाला, आपण हिंदू आहोत, पण आज आपल्याला मराठी माणसाला सांभाळणं पण काळाची गरज झालेली आहे. महाराष्ट्रात मराठी माणूस हद्दपार व्हायला लागलेला आहे. मुंबईमध्ये तर हे प्रकार चालूच आहेत, पण आता हे ठाणे जिल्ह्यामध्ये होत आहेत. पालकमंत्र्यांच्या याच्यामध्ये जर जिल्ह्यात जर हे प्रकार होत असतील तर ही खूप नामुष्कीची गोष्ट आहे. त्यामुळे जर मराठी माणूस हद्दपार होणार असेल तर मनसे वेळोवेळी रस्त्यावर होती, कालही होती, आजही आहे. जरी आम्हाला लोकांनी मतदान नाही केलं तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सन्माननीय राजसाहेबांचा जो पक्ष आहे तो पक्ष मराठी माणसासाठी केसेस अंगावर घ्यायला आम्ही तयार आहोत. कारण मराठी माणूस हा जगला पाहिजे, वाचला पाहिजे. त्यामुळे आज सुद्धा रात्रीचे 10 वाजलेले असताना सुद्धा ह्या महिला, त्यांना कळून चुकलेलं आहे की आपल्याबरोबर काय घडतंय आणि हे थांबलं पाहिजे. ह्याच्यासाठी मनसे पक्ष नेहमी अग्रेसिव्ह होता, कालही होता, आजही आहे आणि उद्याही राहील. आता पोलिसांनी जे काही आश्वासन दिलेलं आहे हे आश्वासन पुढे जाऊन पोलीस आपली कारवाई करतीलच. मात्र जर पुन्हा ह्याच सोसायटी धारकांना या परप्रांतीयांकडून त्रास होणार असेल तर मनसेची भूमिका काय असणार? मनसेने वेळोवेळी हात जोडून भूमिका पार पाडलेली आहे, पण आता जर आम्हाला हात सोडायची वेळ आली तर पोलीस प्रशासनाला माहिती आहे गेल्या 2-3 महिन्यापूर्वी जे प्रकरण झालं त्यावेळेला काय प्रकार बदलापूर शहरात घडला. त्यामुळे ते प्रकरण वेगळं होतं, हे प्रकरण वेगळं आहे. पण मराठी माणूस जगला पाहिजे आणि त्याच्यासाठी रस्त्यावर उतरून केसेस अंगावर घ्यायची जर वेळ आली तर आम्हीही तयार आहोत. नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की मनसेच्या महिला शहराध्यक्षांनी एक थेट इशारा दिलेला आहे या संदर्भात की जर परप्रांतीयांकडून अशाच प्रकारचा जर त्रास या सोसायटी धारकांनाच नव्हे तर बदलापुरात असे जर प्रकार घडणार असतील तर मनसे रस्त्यावर उतरून मनसे स्टाईलनं आंदोलन करणार आणि मनसे स्टाईलनंच या पद्धतीनं धडा शिकवणार, अशा प्रकारचा थेट इशारा त्यांनी दिलेला आहे. आपण बघतोय, आपण ज्या बदलापुरात राहतोय हे बदलापूर शहर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली मराठी भूमी आहे. त्याचबरोबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. अशा पावन ऐतिहासिक भूमीमध्ये ज्या ठिकाणी मराठी माणूस हक्कानं राहतोय त्या मराठी माणसाला आज परप्रांतीयांकडून होत असलेला त्रास जो रोजच्या रोज वाढत आहे, हा त्रास कुठेतरी थांबला पाहिजे. या संदर्भात आज सिद्धी सिटी सारखी मोठं गृहसंकुल यातील या सगळ्या रहिवाशांना जर 3 परप्रांतीय नागरिकांकडून जर मोठा त्रास होत असेल तर नक्कीच ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे की आपल्याच राज्यामध्ये आपल्याला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला भीती मनात घेऊन जगावं लागतंय आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे. तुम्ही जर ही बातमी पाहत असाल तर तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा. आणि या संदर्भात जसं मनसेच्या महिला शहराध्यक्षा संगीता चेंदवणकर यांनी म्हटलेलं आहे, आमचंही तेच मत आहे. ठाणे जिल्हा जो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाणे जिल्हा आहे, ठाणे जिल्ह्यातलं शेवटचं टोक बदलापूर शहर, या बदलापूर शहरात जर असा प्रकार घडत असेल तर नक्कीच उपमुख्यमंत्र्यांनी त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुठेतरी लक्ष घातलं पाहिजे आणि या संदर्भात हे जे काही प्रकार जे घडत आहेत मराठी माणसासोबत जो अन्याय घडतोय तो थांबला पाहिजे. हीच आमची भूमिका आहे. तुमची भूमिका जी काही असेल ती नक्कीच आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि अशाच बातम्या पाहण्यासाठी आपल्या बदलापूरला लाईक, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.